राज्यात येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये राजकीय भूकंप होईल असं भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। निवडणुकीच्या तोंडावर आता भूकंप होतील असं ते म्हणाले। बारामती मतदारसंघावरून अजित पवार गट आणि सुप्रिया सुळेंमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा ही नेहमी होते। याबाबत अजित पवारांना विचारलं असता बारामतीमध्ये कोण कोणामुळे निवडून आलंय ते निवडून आलेल्याही माहिती असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। ते लोकशाही जिवंत ठेवायला आपल्या विरोधात कोणीतरी लढायलाच हवं असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलंय। वंचित बहुजन आघाडीनं मवियावर उघड नाराजी व्यक्त केली आहे। इंडिया किंवा मवियामध्ये वंचितला अजूनही आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये आणि त्यावरून वंचित बहुजन आघाडीनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। मवियातील तीनही पक्षांनी जागा वाटप करावं, त्यानंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्या जागा वाटप होईल अशी भूमिका वंचितने घेतली। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला चारही पक्षांनी मान्य करावा, म्हणजे तुमचे 12 अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस सोपं जाईल असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मवियाला लगावलाय। नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पहिलवान एकत्र आलेत आणि या सर्वांना आम्ही चितपट करू असा इशारा आठवलेंनी दिला। मुंबईमध्ये एसटी कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली। नुकतीच पुणे सहकारी आयुक्तांनी एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली होती आणि तर सदावर्तींच्या पॅनलमधून 10 जणांनी राजीनामा दिला होता। यावरून बँक संचालक मंडळामध्ये 2 गट पडले होते आणि या सर्व घडामोडीनंतर तब्बल 40 दिवसांनंतर संचालक मंडळाची बैठक झाली। जालन्यामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सायकल सवारी केली। जालन्यामध्ये पत्रकारांकडून एक दिवस आधीच दर्पण दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी पेपर वितरकाला दानवेंच्या हस्ते सायकल देण्यात आली, तेव्हा सायकल चालवण्याचा मोह दानवेंना आवडला नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धर्मवीर सिनेमावरून सूचक विधान केले। धर्मवीरचा पहिला भाग आला होता तेव्हा जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना सावधान म्हणाले होते आणि यावर धर्मवीरचा दुसरा भाग येत असताना ते आता काय बोलणार ते त्यांनाच विचारा अशी मिश्किल प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाविषयी केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं एफआयआर मध्ये म्हटलंय। पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांच्या रामाबाबतच्या विधानाचा समाचार घेतलाय। बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ असा आव्हाडांचा स्वभाव असल्याची टीका फडणवीसांनी केली। तर आव्हाडांच्या विधानानंतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मौन साधून का आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। श्रीराम हा मांसाहारी होता या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम आहेत आणि हे वक्तव्य पटवून देण्यासाठी आव्हाडांनी गीत रामायणासह अनेक दाखले दिले।